श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात कंटाळा टाळा, कारण या 5 मिनिटात तुमचं नशीब बदलणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात फक्त 5 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येणार आहे, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आजपर्यंत तू खूप संघर्ष केलास. अनेकदा मनात विचार आला असेल, माझं नशीब कधी बदलेल. पण स्वामी म्हणतात आता तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. आजपासून तुला हळूहळू चांगल्या गोष्टी दिसायला लागतील. कधी फोनवर चांगली बातमी येईल, कधी कुणीतरी मदतीचा हात पुढे करेल, तर कधी अचानक पैशाचा फायदा होईल. विश्वास ठेवा, कारण विश्वासच हेच पहिलं पाऊल आहे चमत्काराकडे. ज्या क्षणी तू स्वामींवर विश्वास ठेवशील त्या क्षणी तुझ्या घरात ऊर्जा बदलायला लागेल. नकारात्मकतेचा प्रभाव कमी होईल आणि सकारात्मकता वाढेल. घरात शांतता येईल, मनात शांती येईल आणि सगळ्या चिंता दूर जातील. स्वामी म्हणतात तुला जेवढं वाटतं ना की तू एकटा आहेस, तसं नाही. स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक संकटात तेच तुला आधार देतात. तुला वाटतं की काहीच घडत नाही, पण खरं तर स्वामी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असतात. ती वेळ आली की सगळं आपोआप घडतं. आजचा दिवस तोच आहे. हीच ती वेळ आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. घरातलं अडकलेलं कामं पूर्ण होतील, जुने पैसे परत येतील आणि जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते ते पुन्हा संपर्क करतील. तुझ्या घरात देवाची कृपा ओसंडून वाहणार आहे. कधी लक्ष्मीच्या रूपात, कधी आनंदाच्या रूपात, तर कधी आरोग्याच्या रूपात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन शुद्ध ठेव. दुसऱ्यांचा वाईट विचार करू नकोस, कारण जसं बी पेरशील तसं फळ मिळेल. तू जर चांगल्या भावनेने जगशील तर तुला चांगलं फळ मिळणारच. स्वामी म्हणतात आज तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली ती प्रार्थना स्वामींनी ऐकली आहे. तुला थोडं संयम ठेवायचं आहे, पण तो चमत्कार दूर नाही. काही मिनिटातच तुला एखादी गोष्ट समजेल जी तुला आश्चर्यचकित करेल. कधी ती बातमी फोनवर येईल, कधी ती एखाद्या व्यक्तीमार्फत येईल, पण ती नक्की येईल. तू सध्या जेवढं दुःख, निराशा, तणाव अनुभवतो आहेस ते सगळे आजपासून कमी व्हायला लागेल, कारण स्वामी म्हणतात आम्ही आहोत तुझ्या मागे. हीच गोष्ट पुरेशी आहे सगळं बदलण्यासाठी. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकटं थांबतात आणि यश आपोआप येतं. आता तू स्वतःला तयार ठेव, मन शांत ठेव. जसं पाऊल पडायच्या आधी वातावरण बदलतं तसं तुझ्या आयुष्यातलं वातावरण बदलतंय. हा बदल शुभ आहे, हा बदल समृद्धीचा आहे, हा बदल तुझ्या आयुष्यात चांगली दिशा देणार आहे. स्वामी म्हणतात भिवू नकोस, आम्ही आहोत. म्हणून पुढे जात राहा. तुझ्या प्रार्थना निष्फळ जाणार नाही. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणारच. कदाचित आज नाही, पण उद्या नक्की. आणि आजचा दिवस त्याची सुरुवात आहे. फक्त एक शब्द मनात ठेव, जय जय स्वामी समर्थ. हे उच्चारलेस की तुझं मन शांत होतं, आत्मा स्थिर होतो आणि जीवनात प्रकाश येतो. तू आता शांत बस, खोल श्वास घे आणि मनात मन स्वामी समर्थ, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे हे म्हणतात. तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलतंय असं तुला जाणवेल. हीच ती शक्ती आहे स्वामींच्या नावाची, जी अंधारात प्रकाश आणते. खुशखबर तुझ्याकडे येत आहे, ती फक्त तुझ्या दारापाशी थांबली आहे. तुझं मन उघडं ठेव, श्रद्धा ठेव आणि पहा, पुढचे काही क्षण तुझं जीवन बदलून टाकतील. आमचं वचन व्यर्थ जात नाही. म्हणून तू आता चिंता करू नको. ज्या गोष्टीसाठी तू एवढे दिवस वाट पाहतो आहे ती गोष्ट तुला आता मिळणार आहे. काही वेळात तर तुला एखादी चांगली बातमी येईल. कधी ती पैशाशी संबंधित असेल, कधी आरोग्याशी, कधी नात्यांशी, पण ती नक्कीच तुझ्या मनाला आनंद देईल. तू जेव्हा स्वामींचं नाव घेतो तेव्हा ते तुझ्या घराभोवती एक दिव्य कवच तयार करतात. ते कवच तुला वाईट शक्तीपासून, नकारात्मक विचारांपासून आणि दुःखांपासून वाचवतं. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात नाव घेत जा, मनात ठेवू नको. जितक्या वेळा तू स्वामींचं नाव घेणार तितक्या वेळा तुझ्या जीवनात चमत्कार वाढणार. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव,
प्रत्येक सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे जय जय स्वामी समर्थ म्हणायचं. त्या शब्दात अशी ऊर्जा आहे की ती तुला संपूर्ण दिवसासाठी बळ देते. तुझे निर्णय योग्य दिशेने जातात, तुझं मन स्थिर होतं आणि दिवस शुभ होतो. ज्याचं मन पवित्र असतं त्याच्याकडे आमचा आशीर्वाद कायम असतो. म्हणून इतरांबद्दल चांगला विचार. जरी कोणासाठी तुला त्रास दिला असेल तरी त्याविषयी वाईट विचार करू नका. कारण क्षमा करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं. तू जेव्हा क्षमा करशील तेव्हा तुझं मन हलकं होईल आणि स्वामींची कृपा अधिक वेगाने कार्य करेल. तुझ्या आयुष्यातले अडथळे आता दूर व्हायला सुरुवात झाली आहे. जिथे अंधार होता तिथे प्रकाश येतो आहे. जिथे नकारात्मकता होती तिथे सकारात्मकतेचा प्रवास सुरू झाला आहे. तुला लवकरच जाणवेल की घरात वातावरण बदलतंय. तणाव नाही, वाद नाही, फक्त शांती आणि आनंद हे स्वामींचं वरदान आहे. तू एक पाऊल श्रद्धेने टाक, बाकीचं पाऊलं आम्ही टाकू. म्हणून आजपासून भीती ठेवू नको. जे काही तुझ्या मनात आहे, नोकरी, पैसा, नातं, आरोग्य, सुख सगळं स्वामींच्या पायाशी ठेव आणि मग बघ तुझं आयुष्य किती सहजतेने बदलतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीच पुढे जात नाही, पण स्वामी म्हणतात अंधारानंतरच प्रकाश येतो. तुला फक्त थोडं धीर धरायचं आहे. आजचा दिवस त्या प्रकाशाची सुरुवात आहे. तुला जेवढं वाटतं की सगळं संपलं तेवढंच खरं तर सुरुवात असते नव्या प्रवासाची. तू जे काम करतो आहे त्यात तुला आता यश मिळणार आहे. या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुझं कौतुक करतील. जिथे तुला नकार मिळाला तिथे आता स्वीकृती मिळेल. कारण स्वामी म्हणतात आमचा आशीर्वाद जिथे असतो तिथे पराभव अजिबात होत नाही. आता तुला एकच गोष्ट करायची आहे, तर रोज काही क्षण स्वतःसाठी ठेव. स्वामींच्या नावात ध्यान कर, त्यांच्या प्रतिमेकडे बघ आणि मनात म्हण स्वामी माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणा. हे उच्चारतात तुझ्या घरात आनंदाची लहर आहे. घरातील वातावरण बदलून जाईल. त्या नावाच्या जागी समाधान येईल. तू आज एकटो आहेस ना हे वचन मग लक्षात ठेव. आजपासून तुझं भाग्य उजळणार आहे. कदाचित तुला अजून समजणार नाही, पण येणारे काही दिवस तुला दाखवतील की हे शब्द खरे आहे. तुला चांगली बातमी मिळेल, ती नोकरीची, लग्नाची, पैशाची किंवा एखाद्या जुनी गोष्ट पूर्ण होण्याची असू शकते. आता काळ बदललाय, तुझ्यासाठी नवीन सुरुवात उगवली आहे. जे दिवस अंधारातले गेले, जिथे दुःखाचं ओझं वाटायचं, त्या सगळ्या क्षणांना आता शेवट आला आहे. कारण आजपासून तुझ्या घरात प्रकाश पसरतोय, आनंदाचा, समृद्धीचा आणि समाधानाचा. तू जेव्हा मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा ते शब्द केवळ उच्चार नसतात, ते एक दिव्य ऊर्जा असते जी विश्वास पसरवते आणि तुला परत आशीर्वादाच्या रूपात मिळते. म्हणून आता रोज सकाळी आणि रात्री फक्त 2 मिनटं दे. स्वामींचं नाव घेशील तर बघ तुझं मन शांत होईल आणि तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. तू काहीतरी हरवलेस असं तुला वाटतंय, पण खरं तर आम्ही तुला अजून मोठं काही देण्यासाठी तयार आहोत. कधी एखादं नातं दूर गेलं, कधी एखादी नोकरी सुटली, एखाद्या व्यवहार बिघडला तर दुःख करू नको. कारण स्वामीने ते काढून घेतले जे तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि आता ते तुला देणार आहे. ते जास्त मोठं, जास्त सुंदर आणि जास्त स्थिर आहे. तुला लक्षात आलं का? गेल्या काही दिवसात काही गोष्टी हळूहळू बदलत आहे. मनात थोडं हलकं वाटायला लागलं आहे. घरात वातावरण शांत झालं आहे. काही जुन्या गोष्टी पुन्हा नीट होऊ लागल्या आहेत. हे योगायोग नाही, हे स्वामींच्या कृपेचं चिन्ह आहे. तू ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती तुझ्याकडे चालून येत आहे. कधी ती पैशाच्या रूपात येईल, कधी संधीच्या, कधी माणसाच्या, पण ती येणारच. म्हणून घाई करू नको, चिंता करू नको. फक्त मन स्थिर ठेव, श्रद्धा ठेव आणि म्हण स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. तू आजपर्यंत खूप संघर्ष केला, पण स्वामी म्हणतात आता तो संघर्ष संपला. आता तुझ्या आयुष्यात शांततेचा काळ येतो आहे. घरात एक वेगळी शांतता, ती शब्दात सांगता येणार नाही, ती फक्त अनुभवता येईल. ज्या गोष्टी तुला कधी मिळाल्या नाही ते आता सहज मिळते. तुला एखाद्या मित्राचा फोन येईल, एखादी नोकरीची बातमी येईल किंवा जुना अडकलेला पैसा परत येईल. जे काही तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कोणतीही शक्ती ते रोखू शकत नाही. तू फक्त स्वतःला सकारात्मक ठेव. लोक काहीही बोलत, परिस्थिती काहीही असो, तू स्वामींचं नाव घेत राहा. कारण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे संकट थांबतं. तू कधी पाहिले का जेव्हा वारा थांबतो तेव्हा वातावरण स्थिर होतं आणि नंतर पाऊस येतो? तसंच सध्या तुझ्या आयुष्यातही एक शांतता आहे जी तात्पुरती नाही, ती स्वामींच्या कृपेची निशाणी आहे. पाऊल म्हणजे चमत्कार आता पडणार आहे. जेव्हा आमचं नाव मनापासून घेतलं जातं
तेव्हा विश्वही बदलतं. म्हणून तू मनापासून एकदा म्हण, जय जय स्वामी समर्थ. त्या शब्दांसोबत एक शक्ती तुझ्या शरीरातून प्रवाहित होते. तू अधिक आत्मविश्वासू होतोस, अधिक शांत होतोस आणि आयुष्यातील गोंधळ कमी होतो. तुझ्या घरात आजपासून आनंदाची लाट येते आहे. कधी ती लहान स्वरूपात येईल, पण हळूहळू ती वाढत जाईल. घरातील वाद मिटतील, जुने गैरसमज दूर होतील आणि कुटुंबात ऐक्य वाढेल. स्वामी म्हणतात, आम्ही तिथं राहतो जिथं प्रेम आणि श्रद्धा असते. म्हणून घरात प्रेम वाढव, एकमेकांना क्षमा कर आणि सगळ्यांना शुभेच्छा दे. त्या शुभेच्छांचं कंपन परत तुझ्याकडे आनंदाच्या रूपात येईल. तू आता फक्त विश्वास ठेव आणि पहा, पुढच्या काही दिवसात तुला काहीतरी असं मिळेल याची तू अपेक्षा केली नव्हती. कदाचित एखाद्या ठिकाणी संधी मिळेल, कदाचित एखादं जुनं स्वप्न पूर्ण होईल, पण जे काही होईल ते तुला आनंद देणारं असेल. आता तुझ्या घरात आमचं पाऊल पडलं आहे म्हणजे अंधार संपला आणि प्रकाशाचा प्रारंभ झाला. त्या प्रकाशात आता तुझं जीवन उजळणार आहे. आता तो क्षण जवळ आला आहे ज्याची तू इतकी दिवस वाट पाहत होता. तुझ्या दाराशी ती खुशखबरी येऊन ठेपली आहे. मनात थोडी शांतता ठेव, कारण आनंदाच्या लहरी येण्यापूर्वी नेहमी वातावरण थोडं स्थिर होतं. आता तसंच चाललंय. शांतता आहे, पण या शांततेनंतर आनंदाचा प्रवाह येणार आहे. आमचं नाव जिथं घेतलं जातं तिथं आशीर्वाद नक्की मिळतो. तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हटलंस तेव्हा तुझं भाग्य लिहून झालं आहे. आता फक्त ते वास्तवात दिसायचं आहे. जसं सकाळचा सूर्य उगवण्याआधी थोडा अंधार असतो तसं आता आहे, पण पुढचे क्षण उजेडाचे आहे. तुला आता थोडं हलकं वाटेल, पण थंड वाटेल आणि आतून एक आवाज येईल, सगळं ठीक होईल. हा आवाज तुला नाही तर तो स्वामींचा आहे, कारण ते तुझ्या मनातूनच बोलतात. ते म्हणतात, आता तुला जे हवं आहे ते मिळणार आहे, फक्त तयारी ठेव. कदाचित तुला आज फोनवर एखादी चांगली बातमी येईल, कदाचित एखादी व्यक्ती तुला भेटायला येईल आणि काहीतरी नवीन संधी देईल. कधी कधी खुशखबर पैशाच्या रूपात येते. अचानक एखादा जुना व्यवहार पूर्ण होतो, अडकलेले पैसे परत मिळतात किंवा एखादा व्यवसाय अचानक वाढतो. कधी ती नात्याच्या रूपात येते. जे लोक तुझ्याशी दुरावले होते ते पुन्हा संपर्क करतात, क्षमा मागतात आणि प्रेम परत येतात. कधी ती आरोग्याच्या रूपात येते. जुने आजारपण कमी होतात, मन प्रसन्न होतं आणि शरीर हलकं वाटतं. आशीर्वाद कधी एका रूपात येत नाही, तो अनेक रूपात येतो. म्हणून तू कोणत्या रूपात आनंद मिळतोय हे ओळख. कदाचित एखाद्या लहानसा सोयी मोठ्या बदलाची सुरुवात असेल. आता तुझ्या घरात स्वामींची कृपा फिरते. तुला जाणवेल की घरात एक सकारात्मक कंपन आहे, घरात शांती आहे, हवा हलकी वाटते, मन आनंदी आहे. हे सर्व काही योगायोग नाही, हे स्वामी समर्थांचं अस्तित्व आहे. जे त्यांचं नाव घेतलं जातं तिथे सगळं शुभ होतं. स्वामी समर्थ म्हणतात, मनात थोडं प्रेम ठेव, तोंडात आमचं नाव ठेव आणि बघ कसं आयुष्य बदलतं. आता तुला काहीतरी नव्याने सुरू करावंसं वाटेल, एखादं काम, एखादी प्रार्थना किंवा काही बदल. त्या विचाराला थांबवू नको, कारण तो विचार हे स्वामीने तुझ्या मनात ठेवला आहे, ते तुला योग्य दिशेने नेत आहे. आता तुझ्या जीवनात अडथळे नाहीसे होत आहे. ज्या गोष्टी तुला रोखत होत्या ते आपोआप दूर होत आहे. कधी तुला वाटायचं हे होईल का खरंच, पण स्वामी म्हणतात होईल. त्यांचा आशीर्वाद मिळाल्यावर काही अशक्य राहत नाही. तू जे काही करशील त्यात तुला आता यश मिळेल. लोक तुझं ऐकतील, तुझ्या निर्णयाचा आदर करतील, कारण तुझ्या मागे आता स्वामी समर्थांचा हात आहे. तो हात म्हणजे फक्त संरक्षण नाही तर मार्गदर्शनही आहे. तू प्रयत्न कर, बाकी आम्ही आहोत. म्हणून तू आता थांबू नको. ज्याची सुरुवात केली आहे ते काम पुढे ने. प्रत्येक पाऊल आता तुला यशाकडे नेईल. जसं झाडाला पाणी दिलं की हळूहळू ते फुलतं, तसं तुझं भाग्य आता फुलायला लागलं आहे. तुला जाणवेल लोकांचं वागणं बदलतंय, काम सहज होत आहेत, अडथळे दूर होत आहे आणि आता एक शांत आनंद निर्माण झाला आहे. ही स्वामींची कृपा आहे. ते म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात सगळं ठीक होणार आहे. मग बघ, आता हसू येतंय ना मनापासून. तोच आनंद स्वामींनी तुझ्या मनात दिला आहे. कारण ते म्हणतात, जेव्हा भक्त असतो तेव्हा आमचं कार्य पूर्ण होतं. आजचा दिवस संपण्याआधी तुला काहीतरी असं ऐकायला किंवा अनुभवायला मिळेल की तू म्हणशील, खरंच स्वामी समर्थ म्हणाले तसं झालं. आणि तो क्षण असेल तुझ्या चमत्काराचा आरंभ. आता ती वेळ आली आहे जिची तुला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आजचा दिवस फक्त साधा नाही, आजचा दिवस तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. तुझ्या वेदनेतून, संघर्षणातून गेलाय त्याचं उत्तर आज तुला मिळणार आहे.
हळूहळू सगळं बदलायला लागलं आहे आणि तो बदल शुभ आहे. तू बघशील काहीतरी आश्चर्यकारक घडतंय. कधी एखादा फोन येईल ज्यावरून तुला कळेल की जुनं काम मंजूर झालं. कधी कुणीतरी सांगेल तुझं काम झालं. कधी तुझ्या खात्यात पैसे येतील जे तू अपेक्षाच केली नव्हती. कधी कोणी सांगेल तुझ्या नशिबात बदल झाले. हे सगळे योगायोग नाही, हीच ती खुशखबर आहे जी स्वामी समर्थ म्हणाले होते. स्वामी म्हणतात जेव्हा तू श्रद्धेने ऐकतो तेव्हा विश्व तुझ्यासाठी काम करू लागतं. तू हे वचन मनापासून ऐकलं आणि आता विश्व तुझ्या बाजूने फिरू लागलं आहे. कधी एखादी जुनी समस्या सुटेल, एखादं नातं पुन्हा जोडेल किंवा एखादं स्वप्न सत्यात उतरेल. तू फक्त मनात आमचं नाव ठेव, बाकी सगळं आम्ही घडवू. तुला लक्षात आलं का? आज घरात काहीतरी वेगळं वातावरण आहे. इथे नेहमी तणाव असायचा, तिथे आता शांतता आहे. कुणी भांडत नाही, सगळे शांत आहे. तोच तर संकेत आहे की स्वामींचं पाऊल घरात पडलं आहे. त्यांच्या आगमनाने नकारात्मक शक्ती आपोआप दूर पडतात. त्यांच्या कृपेने घरात प्रेम आणि समृद्धी वाहू लागते. आमचा आशीर्वाद घेतला भक्त कधी एकटा राहत नाही. आता तुला जाणवेल की तुला साथ मिळत आहे, कधी मित्रांकडून, कधी कुटुंबाकडून, कधी अगदी अपरिचित व्यक्तीकडून सुद्धा. कारण स्वामी म्हणतात जेव्हा कोणाच्या आयुष्यात येतात तेव्हा ते त्यांच्या आजूबाजूचं विश्वच बदलून टाकतात. कदाचित तुला आज एखादं स्वप्न पडेल ज्यात तुला एखादं चिन्ह दिसेल. स्वामींचं दर्शन, पिवळा प्रकाश, एखादं पवित्र चिन्ह किंवा एखादं आश्वासक वाक्य, ते सर्व संकेत आहे की तुझं भाग्य उघडतंय. चिन्ह हीच आमची वाणी असते जी भक्तांना दिशा दाखवते. तू आता काही काम सुरू कर, ते यशस्वी होईल. नोकरी, व्यवसाय, परीक्षा किंवा एखादा नवीन निर्णय, सगळं तुझ्या बाजूने फिरतंय. लोक तुझं ऐकतील, तुझ्या कल्पना स्वीकारतील आणि तुझ्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. भक्त जेव्हा आत्मविश्वासानं पुढे जातो तेव्हा देवही त्याच्यासोबत चालतो. आता तुला भीती ठेवायची गरज नाही. ज्याने तुला रोखलं, जो तुझ्या वाटेत अडथळा आला, त्याचं सामर्थ्य आता संपलं आहे. स्वामींचं कवच तुझ्या भोवती आहे, ते तुला कुणापासूनही वाचवतील. आता तुझ्या घरात पैशाचा प्रवाह सुरू होते. ज्या ठिकाणी अडथळा होता तिथूनही आता मार्ग सापडतोय. एखादं काम मंजूर होतंय, एखादी रक्कम परत मिळते किंवा कुणीतरी तुला अचानक आर्थिक मदत देतोय. हीच ती खुशखबर आहे जी स्वामी समर्थांनी आधीच सांगितली होती. जेव्हा आमचा आशीर्वाद मिळतो तेव्हा भक्ताला आयुष्यात भरभराट मिळते. म्हणून आता तू फक्त धन्यवाद म्हण, मनात म्हण, स्वामी समर्थ तुमची कृपा अमर्याद आहे. आणि पहा, पुढच्या काही दिवसात तुला एकामागून एक चांगल्या बातम्या मिळतील. जी गोष्ट तू अशक्य समजत होता ती सहज शक्य होईल. कधी तुला एखाद्या ठिकाणी बोलावणं येईल, कधी कोणी तुझं कौतुक करेल, कधी एखादं पत्र किंवा संदेश तुझं आयुष्य बदलून टाकेल. ही सगळी चिन्ह स्वामी समर्थांच्या चमत्काराची आहे. तू फक्त नम्र राहा आणि मनात प्रेम ठेवा. कारण स्वामी म्हणतात नम्र मनात आमचं खऱ्या अर्थानं घर असतं. जिथं नम्रता, श्रद्धा आणि प्रेम असतं तिथं आम्ही स्वतः उपस्थित असतो. आता तुझं जीवन उंची गाठणार आहे. तू ज्या दिशेने प्रयत्न करतोय त्या दिशेने यश जवळ येते. लोक म्हणतील अरे हा तर बदललाय, याचं नशीब उजळलंय. आणि तू मनात हसशील, कारण तुला ठाऊक असेल हा बदल स्वामी समर्थांचा आहे. आता आमचा आशीर्वाद तुझ्या घरात स्थिर झालाय. म्हणून आता काळजी करू नको, आनंदाने जग आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण ठेव. कारण त्यांनी सांगितलंय जो आमचं नाव घेतो त्यांचं जीवन कधी रिकामं राहत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात जी वाट आजपर्यंत अंधारली होती ती आज प्रकाशाने उजळून निघेल. तुला जे काम अशक्य वाटत होतं ते आज सहजपणे घडून येईल. कारण आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. आजचा स्वामी समर्थांचा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि ज्याच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा हात असतो त्याला जगात काही अशक्य राहत नाही. तू फक्त एक काम कर, मन शांत ठेव आणि स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जप. प्रत्येक उच्चाराबरोबर तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल. त्या ऊर्जेमुळे तुझं नशीब फिरू लागेल. तुझ्या घरात ज्या दिशेने दुःख आणि ताणतणाव येत होते त्या दिशेने आता आनंदाचे वारे येतील. स्वामी म्हणतात बाळा, काही वेळा तू थकतो, निराश होतो, कारण तुला वाटतं की देव काही ऐकत नाही. पण खरं तर असं आहे की स्वामी सर्व ऐकतात, फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आणि तो क्षण आला आहे. आज तुझं भाग्य फुलणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू महिन्यांपासून, वर्षांपासून प्रार्थना करत होता ती बातमी तुला मिळणार आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला परीक्षा घेतं, पण परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, ती म्हणजे तयारी. पुढच्या मोठ्या आशीर्वादासाठी तयारी. स्वामी म्हणतात बाळा, मी तुझी परीक्षा घेतोय कारण मी तुला मोठं काही देणार आहे.
म्हणून आजचं आव्हान, आजचं संकट हे उद्याच्या यशाचं बीज आहे. घाबरू नकोस, डगमगू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. थोडं मन शांत ठेव, डोळे मिटून घे आणि कल्पना कर, स्वामी समर्थ तुझ्या घरात येऊन बसलेत. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हसू आहे, डोळ्यात करुणा आहे आणि त्यांच्या हातातून तेज प्रकट होते. ते तुझ्या घरात फिरत आहे, तुझ्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश शोधत आहे. ते म्हणत आहेत, बाळा आता तुझ्या घरात सुख येईल, संपत्ती येईल आणि सर्व अडचणी संपतील. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहे. तू ज्या क्षणी हे ऐकत आहेस त्या क्षणी तुझ्या घरात शुभ शक्ती प्रवेश करत आहे. तुझं मन हलकं होईल, तुझा चेहरा तेजाने उजेल आणि तुला आतून जाणवेल काहीतरी चांगलं होणार आहे. बाळा आता काळजी नको, मी तुझ्या घराचं रक्षण करते. माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. फक्त विश्वास ठेव आणि आभार मान, कारण आभारी मनालाच चमत्कार मिळतात. बाळा आज तुला ज्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे ती तुला मिळणार आहे. कदाचित तू पैशासाठी चिंतेत असशील, कदाचित घरात वाद असतील किंवा कामात अडथळे असतील, पण लक्षात ठेव, माझं नाव घेता ते सगळं बदलतं. मी आहे ना तुझ्या मागे, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. थोडं मागे बघ, जिथे तुला वाटत असेल काही आता शक्य नाही, तिथेही काहीतरी चमत्कार घडला होता नाही का? कारण मी तिथे होतो. प्रत्येक वेळी जेव्हा तू मला हाक मारली मी तुझ्या जवळ आलो. आजही मी तुझ्या आलो आहे जवळ, तुझं फक्त जीवन फुलवायला. आजपासून तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होईल, घरात शांतता, प्रेम आणि समाधान नांदेल. ज्या भिंतीवर काळजीचं सावट होतं तिथे आता आनंदाचं तेज झळकणार आहे. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसू येईल, तुझं मन शांत होईल आणि तू आतून जाणशील की स्वामींचं खरंच माझ्या घरात आले आहे. बाळा तुझ्या घरात आता एक नवा प्रवाह वाहू लागलाय. त्या प्रवाहात सकारात्मक ऊर्जा आहे. तू जेवढं श्री स्वामी समर्थ हा जप मनोभावाने करशील तेवढे हे तेज वाढत जाईल. तुझं नशीब बदलत जाईल आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. लक्षात ठेव बाळा, चमत्कार घडण्यासाठी फार मोठं काही करण्याची गरज नसते. फक्त श्रद्धा, विश्वास आणि प्रेम पुरेसं असतं. स्वामीचं नाव घेताना तुझ्या मनात कोणताही संशय नसावा. मन म्हणावं, स्वामी मला माहीत आहे तुम्ही आहात आणि तुम्ही माझ्यासाठी योग्य वेळ ठरवली आहे. एवढं म्हणालास की तुझं विश्व बदलायला सुरुवात करेल. आज तू ज्या क्षणी हे ऐकत आहेस त्या क्षणी स्वामी समर्थांचा हात तुझ्या डोक्यावर आहे. ते हळुवारपणे म्हणत आहे, बाळा मी आलोय, तुझ्या घरात सुखाचा वर्षाव करायला आलोय. आता तुझं भाग्य खुलणार आहे. तू फक्त डोळे मिटून त्यांचं तेज जाणव, मनात शांतता निर्माण होईल. तुझ्या दारावर जेव्हा पुढचा ठोका ऐकू येईल तेव्हा लक्षात ठेव, ती काही साधी आवाज नाही, ती चांगल्या बातमीची चाहूल आहे. तुला एखादा फोन येईल, एखादी माहिती किंवा एखादं काम मिळेल जे तुझं आयुष्य बदलून टाकेल. बाळा आता तू जरा हस, कारण ज्या गोष्टीसाठी तू एवढा काळ चिंते होता त्या आता संपल्या आहेत. तुझ्या काळज्या मी आता दूर करल्या आहेत. तू फक्त एक अशक्य वाटत होतं ते आता माझ्या कृपेने शक्य होणार आहे. तू फक्त मनापासून माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजपासून तुझ्या घरात जे बदल होणार आहे ते हळूहळू तुला जाणवतील. ज्या दारातून दुःख आत येत आहे ते दार आता बंद झाले, कारण आता ज्या दारातून आनंद, पैसा, प्रेम आणि शांती येणार आहे ते दार मी स्वतः उघडले. बाळा आता तुझं भाग्य बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा तू खूप संघर्ष केला आहेस, खूप रडला, पण आता स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव होत आहे. तुला ज्या लोकांनी कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. जिथे तुला अपमान वाटला होता तिथे आता सन्मान मिळेल. ज्या ठिकाणी अंधार होता तिथे आता प्रकाश होईल. तू ज्या कामासाठी महिन्यांपासून प्रयत्न करत आहेस ते अचानक पुढे सरकायला लागेल. तुझ्या करिअरमध्ये, व्यवसायात, नोकरीत किंवा व्यापारात एक नवा टप्पा सुरू होईल. ग्राहक वाढतील, पैशाचा प्रवाह वाढेल आणि सर्व अडथळे दूर होतील. हे सगळं तुझ्या श्रमामुळे नाही, हे स्वामींच्या कृपेने होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुझ्या घरात आलो आहे. आता माझ्या उपस्थितीत काही वाईट होऊ शकत नाही. मी प्रत्येक संकटापासून तुझं रक्षण करते. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता जरा हात जोड आणि मनात सांग, स्वामी माझं आयुष्य तुमच्याकडे सोपवलं. माझं घर तुमचं आहे, माझं मन तुमचं आहे, माझं भाग्यही तुमचं आहे. या शब्दांबरोबर एक शांत ऊर्जेची लहर तुझ्या घरभर पसरते. तुझं मन हलकं होतं आणि तुला जाणवतं आता सगळं ठीक होणार आहे. बाळा तुला आता नवं यश दिसेल, नवा प्रकाश मिळेल. ज्या गोष्टीत तू अपयशी होत होता तिथे आता विजय मिळवशील. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. तुला एखादी तशी संधी मिळेल जी आयुष्यभर लक्षात राहील. ही संधी म्हणजेच माझा आशीर्वाद आहे. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरात भांडणं थांबतात, आजार कमी होतं आणि पैशाचा प्रभाव वाढतो.
म्हणून दररोज सकाळी उठल्यावर एखाद्या माझं नाव घ्यायचं. हे स्वामी समर्थ हे शब्द उच्चारलेस की तुझं घर तेजाने उजळेल. बाळा, माझं वचन आहे, आजपासून तुझ्या घरात चांगली बातमीच येईल. एका मागून एक शुभ घटना घडतील. तुला जे मिळायला पाहिजे होतं ते सर्व मिळेल. तू फक्त श्रद्धेने राहा, कारण श्रद्धा हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात नवा आनंद घेऊन येईल. तुझं भाग्य उजळेल, तुझं मन शांत होईल आणि तू म्हणशील स्वामी खरंच आहे आणि ते माझ्या घरात आले आहेत. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी खूप काळ काळजी करत होता ते आता सहजतेने साधल्या जातील. कधी एखादा जुना प्रोजेक्ट पूर्ण होईल, कधी एखाद्या व्यक्तीने तुझ्या मदतीसाठी हात पुढे केला असेल किंवा एखादा आर्थिक लाभ अचानक मिळेल. हे सर्व योगायोग नाहीत, हे माझ्या कृपेचे संकेत आहे. तुझ्या मनात भीती असेल की खरोखरच हे घडेल का? बाळा, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू मनापासून माझं नाव घेशील, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हाच मी तुला मार्गदर्शन करतो. प्रत्येक संधी, प्रत्येक शुभ घटना तुझ्या वाटेवर येत आहे. बाळा, घरातील जुन्या वादांना विसरून जा. ज्या गोष्टी तुझ्या मनात भार बनल्या होत्या त्या हलक्या होऊन लागल्या आहेत. घरातील प्रत्येक सदस्यावर माझा आशीर्वाद आहे. आता ते हळूहळू बदलेल, प्रेम वाढेल, ऐक्य वाढेल आणि सगळ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होईल. आज तुला काहीतरी विशेष अनुभवायला मिळेल. एखादा फोन कॉल, संदेश किंवा भेट जे तुझं मन आनंदाने भरून टाकेल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. तुझ्या घरात एक नवीन चैतन्य निर्माण होईल आणि तू जाणशील हे स्वामी समर्थांच्या कृपेने घडत आहे. बाळा, तू जेव्हा मनापासून माझ्या नावाचा जप करतो तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम तुझ्या घरात दिसून येतो. घरातील नकारात्मक शक्ती दूर जातात आणि सगळं जीवन अधिक सौख्यपूर्ण होतं. तू फक्त श्रद्धेने राहा, बाकी सर्व मी करते. तुझ्या घरात पैशाचा प्रवाह सुरू होईल. ज्या अडथळ्यांमुळे आर्थिक तंगी वाटत होती ते नष्ट होतील. एखादा जुना व्यवहार आता परिपूर्ण होईल. एखादी संधी तुला मिळेल किंवा एखादा प्रोजेक्ट यशस्वी होईल. हे सगळं फक्त माझ्या कृपेने आहे. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, मनात प्रेम आणि श्रद्धा ठेव. जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयासोबत आहे. आता तुझ्या जीवनात बदल सुरू झाला आहे. तू पाहशील की जगाचा प्रवाह तुझ्या बाजूने आहे. बाळा, आता तू जाणशील की आयुष्यातील खरा बदल कधी येतो तो कोणत्याही बाह्य कारणामुळे नाही, तो स्वामींच्या कृपेने येतो. तू जेवढा काळ वाट पाहतो आहेस तितका काळ मी तुझ्या जवळ होतो, फक्त तुला तयारी करण्यासाठी. आता त्या तयारीची वेळ संपली. चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुझ्या घरात ज्या ठिकाणी अडथळे होते ते हळूहळू दूर होत आहे. जुनी गैरसमज दूर होत आहे. प्रेमाचे संबंध वाढत आहे आणि घरात शांततेचं वातावरण निर्माण होत आहे. जेव्हा तू घरातील प्रत्येक सदस्याला प्रेमाने सामोरे जातो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद अधिक प्रबळ होतो. बाळा, तू जेव्हा प्रत्येक कामाला मन लावून करतो तेव्हा त्या कामामध्ये माझा स्पर्श असतो. एखादा प्रोजेक्ट यशस्वी होतं, एखादी संधी मिळते किंवा एखादा आर्थिक लाभ येतो. हे सर्व माझ्या कृपेने आहे. तू फक्त लक्ष ठेव आणि प्रयत्न करत राहा. आज तुला काहीतरी अद्भुत अनुभवायला मिळेल. एखादा फोन कॉल, एखादा संदेश किंवा एखादी अचानक भेट जी तुझं मन आनंदाने भरून टाकेल. तू पाहशील की ज्या गोष्टी तुझ्या हातून बाहेर जाणाऱ्या होत्या त्या आता सहजतेने पूर्ण होत आहे. हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने आहे. बाळा, आता तू मन शांत ठेव. भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती विसरून जा. फक्त माझ्याच नावाचा जप कर, श्रद्धा ठेव आणि पहा कसं प्रत्येक अडचण सुटत आहे. त्यामुळे घरातील वाद मिटतील, पैशाचा प्रवाह सुरळीत होईल आणि मन प्रसन्न राहील. ज्या घरात सुखाचा वर्षाव सुरू झाला आहे, जुन्या अडथळ्यांमुळे ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता सुरू होतील. एखादा जुना प्रवास व्यवहार परिपूर्ण होईल. एखाद्या नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल किंवा एखादा मित्र तुझ्या मदतीला. हे सर्व योगायोग नाही, हे माझ्या कृपेचा परिणाम आहे. बाळा, तू जेव्हा माझं नाव मनापासून घेतो तेव्हा मी तुझ्या जीवनात प्रवेश करतो. माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयावर राहतो. तू पाहशील की जीवनातील अडथळे मागे पडतात आणि आनंदाची लाट पुढे येते. आजपासून तुझ्या घरात स्थिरता आणि समृद्धी. तू मनापासून हसशील, मन हलकं होईल आणि तुझ्या घरात प्रेम आणि सौख्य नांदेल. तू म्हणशील खरंच स्वामी समर्थ आहे आणि त्यांनी माझ्या घरात कृपा केली. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वेगळा आणि विशेष होणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होता ते आता हळूहळू प्रत्यक्षात येतील. घरातील अडथळे नष्ट होऊ लागले आहेत. जुन्या समस्या दूर होत आहेत आणि प्रत्येक कोपऱ्यात आनंद आणि शांती भरत आहे. तू पाहशील जिथे आधी दुःख आणि चिंता होती
इथे आता प्रेम आणि समाधान येईल. जेव्हा तू घरातील प्रत्येक व्यक्तीला हसतमुख पाहशील तेव्हा तुला समजेल की स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त शब्दात नाही तर प्रत्यक्ष अनुभवात आहे. घरातील वातावरण हलकं आणि आनंदी होईल. बाळा, जेव्हा तू मनापासून माझं नाव घेऊन प्रार्थना करतो तेव्हा मी तुझ्या प्रकाशात आयुष्यात प्रवेश करतो. प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल माझ्या मार्गदर्शनाखाली आहे. जिथे तुला अडथळा जाणवत होता तिथे आता मी मार्ग उघडतोय. आज तुला एखादी खास बातमी मिळेल, एखादा फोन कॉल, संदेश किंवा अचानक भेट, ती बातमी तुला आनंदाने भरून टाकेल आणि तुला जाणवेल खरंच स्वामी समर्थ आहे आणि त्यांनी माझ्या घरात कृपा केली आहे. हे क्षण आहेत जे जीवन चमत्कार घडवतात. बाळा, आता तुला भूतकाळाची चिंता करण्याची गरज नाही. जे काही झाले ते मला सोपवलं आहे. तू फक्त माझ्या नावाचा जप कर, श्रद्धा ठेव आणि पहा कसं प्रत्येक अडचण सुटते. घरातील वाद मिटतात, पैशाचा प्रभाव वाढतो, मन प्रसन्न होतं. तुझ्या घरात आता समृद्धी आणि स्थिरता येत आहे. जुन्या अडथळ्यांमुळे थांबलेले काम पुन्हा सुरू होते. एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होईल, एखाद्या नोकरी किंवा व्यवसायात नवा पट्टा येईल किंवा एखाद्या मित्राने मदतीचा हात पुढे केला असेल. हे सगळं फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझं नाव मनापासून घेतो तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्यावर राहतो. तू पाहशील की जीवनातील अडथळे मागे पडतात आणि आनंदाची लाट पुढे येते. आजपासून तुझ्या घरात स्थिरता, प्रेम आणि समृद्धी नांदेल. तू असशील, मन हलकं होईल आणि तुला जाणवेल स्वामी समर्थ खरंच आहे आणि त्यांनी तुझ्या घरात कृपा केली आहे. बाळा, आता तुझ्या जीवनात एक नवा प्रकाश सुरू झाला आहे. जिथे आधी काळजी आणि अडचणी मन भरलं होतं तिथे आता आनंदाची, समाधानाची आणि शांतीची लाट वाहू लागली. घरातील वातावरण हलकं आणि सुखद आहे. तू पाहशील की जुना वाद, गैरसमज आणि अडथळे हळूहळू दूर होत आहे. जेव्हा तू मनापासून माझं नाव घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर राहतो. एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होतो, एखाद्या आर्थिक अडचणीचा मार्ग सुटतो किंवा एखादी नोकरी, व्यवसायाची संधी मिळते. हे सर्व माझ्या कृपेने आहे. आज तुला काहीतरी विशेष अनुभवायला मिळेल. कदाचित एखादा फोन कॉल, संदेश किंवा अचानक भेट जे तुझं मन आनंदाने भरून टाकेल. तुला जाणवेल की स्वामी समर्थ करत तुझ्या आयुष्यात आहे आणि त्यांनी तुझ्या घरात कृपा केली आहे. हे अनुभव तुला इतके जवळून जाणवतील की मनोमनच हसू येईल आणि हृदयात आनंद भरून जाईल. तू भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती विसरून जा. फक्त माझ्या नावाचा जप कर आणि श्रद्धा ठेव. तू पाहशील की घरातील वाद मिटतात, घरात प्रेम वाढते, पैशाचा प्रवाह सुरळीत होतो आणि मन शांत राहते. तुझ्या घरात आता समृद्धी आणि स्थिरता येत आहे. जुन्या अडथळ्यांमुळे थांबलेले काम पुन्हा सुरू होते. एखादा जुना प्रोजेक्ट यशस्वी होईल, एखाद्या नोकरी किंवा व्यवसायात नवा टप्पा होईल किंवा एखाद्या मित्राने मदतीचा हात पुढे केला असेल. हे सगळं फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने घडत आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझं नाव मनापासून घेतो तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयावर राहतो. तू पाहशील की जीवनातील अडथळे मागे पडतात आणि आनंदाची लाट पुढे येते. आजपासून तुझ्या घरात स्थिरता, प्रेम आणि समृद्धी नांदेल. तू हसशील, मन हलकं होईल आणि तुला जाणवेल की स्वामी समर्थ खरंच आहे आणि त्यांनी तुझ्या घरात कृपा केली आहे. आता प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय लिहितील. एखादा जुना व्यवसाय, एखादी नोकरी किंवा एखाद्या अभ्यासाचा प्रोजेक्ट अचानक यशस्वी होईल. घरात प्रेम वाढेल, स्नेह वाढेल आणि पैशाचा प्रवास सुरळीत होईल. तुला समजून घ्यायला हवं की आयुष्यात खुशखबर येण्याची तयारी स्वतःहूनच सुरू होते. तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. स्वामी म्हणतात, जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा त्या विचारांना तुझ्या मनाच्या दारातून बाहेर फेक. प्रत्येक वेळी जेव्हा तू म्हणशील हे शक्य नाही तेव्हा एक संधी हरवली जाते. पण जेव्हा तू म्हणशील मी प्रयत्न करतोय, मी तयार होतोय, तेव्हा तुझ्या आयुष्यातील दिव्य शक्ती सक्रिय होते. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त बाहेरून येत नाही, ती आधी तुझ्या मनात आणि घरातील वातावरणात येते. स्वामी म्हणतात, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मकता असली पाहिजे. प्रत्येकाचे हृदय प्रेमाने भरलेले असावे आणि प्रत्येक कृती मनापासून केली जावे. जर घरात राग, द्वेष किंवा तणाव असेल तर त्याचा परिणाम फक्त तुझ्यावर नाही तर सर्व कुटुंबावर होतो. म्हणून आजपासून प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर स्वतःला आणि कुटुंबाला म्हण, आजचा दिवस आनंदी आणि सुखकारक होईल. किंवा तुला एखादी इच्छा आहे ती पूर्ण होईल याची खात्री ठेव. पण यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. पहिले, तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय ती गोष्ट स्पष्टपणे मनात ठेव. केवळ म्हणून काही होत नाही. जर तू म्हणशील माझ्या घरात खुशखबर येईल तर त्या खुशखबरीची रेषा देखील मनात ठेव. ती आर्थिक समृद्धी असू शकते, कौटुंबिक समाधान असू शकते, मनात नोकरी किंवा व्यवसायाची संधी असू शकते, परंतु मनाने ती कल्पना ठेवलेली असावी.
दुसरे स्वामी म्हणतात प्रत्येक दिवशी थोडा वेळ ध्यानासाठी काढ. आपले मन स्थिर करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान करताना फक्त श्वासावर लक्ष दे. जर विचार विचलित झाले तरी निराश होऊ नको. हा सराव जितका जास्त करशील तितकी तुझी ऊर्जा स्वच्छ होते आणि खुशखबर तुझ्या आयुष्यात येण्याची क्षमता वाढते. तिसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे आभार व्यक्त करणे. स्वामी समर्थ म्हणतात ज्या गोष्टी तुला मिळाल्या आहेत त्या गोष्टीचा प्रत्येक दिवशी धन्यवाद दे. जर तू आभारी राहिला तर युनिवर्स तुला आणखी चांगल्या गोष्टी पाठवते. आभार फक्त शब्दाने नाही तर कृतीने देखील व्यक्त करावेत. घरात एखाद्या व्यक्ती मदतीसाठी उभा राहिला, कुणीतरी आपली कामं हलकी गेली किंवा आज जेवण छान झाले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करा. सर्वप्रथम महत्त्वाचे स्वामी म्हणतात धैर्य आणि विश्वास ठेव. काहीतरी हार मानू नकोस. खुशखबर ताबडतोब येईल असे नाही, पण ते येईलच. तुझ्या घरात जे काही अडथळे आहे एक एक करून दूर होतील. प्रत्येक अडथळा हा एक धडा आहे आणि प्रत्येक धडा तुझ्या शक्तीला वाढवतो. जर तू आज धैर्य दाखवलं तर उद्या तुझ्या घरात आनंदाचे आणि समृद्धीचे सुखाचे वातावरण असेल. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तू प्रार्थना करतो तेव्हा फक्त तुझ्या हृदयाचा आवाज आला. एखाद्याशी किंवा कुठल्याही बाह्य गोष्टीचा विचार न करता फक्त स्वच्छ मनाने प्रार्थना कर. तुझ्या मनाचा भाव जितका शुद्ध असेल तितकीच खुशखबर तुझ्या जीवनात वेगाने येईल. स्वामी समर्थांनी सांगितले की प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी कठीण काळ येतो, पण या काळात तुझ्या श्रद्धेला कधीच धक्का बसू नये. श्रद्धा ही शक्ती आहे. स्वामी म्हणतात जर तू ठेवशील श्रद्धा तर ब्रह्मांड तुझ्यासाठी योग्य वेळ आणि योग्य प्रकारे खुशखबर पाठवते. हे ध्यानात ठेव. खुशखबर नेहमी वेळेवर येते, पण तिच्या येण्याची तयारी तुझी मानसिक स्थिती ठरवते. तुझ्या घरात येणारी खुशखबरी तुझं फक्त तुझ्या कष्टांवर किंवा प्रार्थनेवर अवलंबून नाही, तर तुझ्या मानसिकता, भावनांचं संतुलन किंवा घरातील प्रेम या गोष्टीवर देखील अवलंबून आहे. स्वामी म्हणतात घर हे फक्त भिंतीचा परिसर नाही, घर हे प्रेम, एकता आणि आनंदाचं स्थळ आहे. जर घरात हे मूल्य जपले गेले तर खुशखबर अवश्य येईल. स्वामी समर्थांची आणखी एक संदेश आहे, छोट्या गोष्टींचा सन्मान कर. जर तू छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करशील तर मोठ्या गोष्टींचा आनंद कमी होतो. एखाद्या मुलाने केलेल्या छोट्या चांगल्या कर्माची प्रशंसा कर. एखाद्या पत्नीने केलेल्या मेहनतीचं मनापासून कौतुक कर किंवा एखाद्या मित्राच्या मदतीसाठी धन्यवाद दे. या छोट्या कृतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि खुशखबर येण्याची शक्यता वाढते. स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेव. जर तू स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवला तर ब्रह्मांड देखील तुझ्यावर विश्वास ठेवते. तुझ्या आयुष्यात येणारी खुशखबर तुझ्या आत्मविश्वासाचा फळ आहे, हे लक्षात ठेव. बाह्य परिस्थिती तुझ्या आनंदाचा निर्धार करत नाही, तुझं मन करतं. आता एक गोष्ट लक्षात ठेव. स्वामी म्हणतात जेव्हा तुझ्या मनात आनंद आणि उत्साह असतो तेव्हा ब्रह्मांड तुला शुभ संचार देतो. जर तू प्रत्येक दिवशी आनंदी राहिला, थोडं हसला, थोडं प्रेम दिलं, थोडा आदर केला तर ब्रह्मांड तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक खुशखबर पाठवते. खुशखबर तुझ्या घरात येणार आहे, पण ती येईल त्या योग्य मार्गाने. तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती तयार असावी, प्रत्येकाचे हृदय उघडं असावे आणि प्रत्येकाची मानसिकता सकारात्मक असावी. मग पाहशील 5 मिनिटात किंवा आजच्या दिवशीच तुझ्या घरात अशी खुशखबर येईल की तुझं हृदय आनंदाने भरून जाईल. जगात काहीही शक्य नाही असे नाही, फक्त तुझ्या मनाची तयारी आणि श्रद्धा आवश्यक आहे. आज मी प्रत्येक दिवशी लक्षात ठेव. प्रार्थना कर, ध्यान कर, आभार व्यक्त कर आणि घराच्या प्रेमाने वातावरण निर्माण कर. मग बघा तुझ्या घरात मोठी खुशखबर येते आणि तुझ्या आयुष्यात एक नवीन आनंद आणि समृद्धीची सुरुवात होते. आजचा दिवस तुला आणि तुझ्या कुटुंबाला बदलून टाकणार आहे. तुझ्या घरात मोठी खुशखबर येणार आहे, पण ती येण्याआधी तुला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागेल. तू आज कोणत्याही परिस्थितीत मन नाकारणार नाही, तू कंटाळा करणार नाही, कारण खुशखबर येण्यासाठी फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडी श्रद्धा लागते. आता लक्ष दे, तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही, ती तुझ्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. स्वामी म्हणतात मन जेथे स्थिर राहील तिथे आयुष्यात सुख आणि समाधान येईल. म्हणून प्रत्येक दिवशी उठल्यावर स्वतःला सांग, आज मी आनंदी राहणार आहे, आज मी विश्वास ठेवणार आहे, आज मी प्रत्येक अडचणीवर विजय मिळवणार आहे. जेव्हा तू प्रार्थना करतो तेव्हा फक्त शब्दांमध्ये नाही तर हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात प्रार्थना भरावी लागते. तुला जर वाटत असेल की तुझी इच्छा अशक्य आहे, जर फक्त मनाला शांत कर आणि म्हण हे शक्य आहे, हे होईल, हे माझ्या जीवनात येईल. स्वामी म्हणतात मनाला जेव्हा विश्वास आणि शांती मिळते तेव्हा ब्रह्मांड स्वतःच काम करतो. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर ही नवीन ऊर्जा घेऊन येईल. स्वामी म्हणतात जेव्हा तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती ताजेतवाने आणि आनंदी राहील. घरातील आनंद हे बाह्य परिस्थितीवर नाही तर तुमच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून आहे.
तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, एकटीही कधीही तुझी घरात खुशखबर येत नाही. जेव्हा प्रत्येक व्यक्ती प्रेमाने, श्रद्धेने, आनंदाने राहते, तेव्हा ब्रह्मांड मोठा आनंद पाठवतो. म्हणून आजपासून प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहित कर. कोणीतरी छोट्या गोष्टीसाठी मदत करत असेल त्याचा मनापासून धन्यवाद कर. कुणीतरी माझे एखादं वचन पाळलं त्याचा आनंद मनापासून अनुभव. धैर्य राखा. प्रत्येक अडथळा हा एक संधी आहे. जर घरात काही अडचण येत असली याचा अर्थ असा नाही की खुशखबर येणार नाही. उलट त्या अडथळ्यांमुळे तुझी मानसिक शक्ती वाढते, तुझा आत्मविश्वास वाढतो आणि तुझा विश्वास मजबूत होतो. प्रत्येक अडथळा हा ब्रह्मांड तुझ्यासाठी केलेली तयारी असते. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त तुझ्या इच्छेवर अवलंबून नाही तर तुझ्या कृतीवर देखील अवलंबून आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवशी थोडेसे काम करा, थोडेसे प्रयत्न करा, थोडासा प्रेम द्या, थोडासा आनंद वाटा. जेव्हा या गोष्टी नियमित होतील तेव्हा ब्रह्मांड स्वतःच तुझ्या घरात खुशखबर पाठवतो. स्वामी समर्थ सांगितले आहे की प्रार्थना करताना फक्त इच्छेची अपेक्षा ठेवू नका, ती मिळाल्यास मनात आलेली कृतज्ञता तयार ठेवा. जर तू मिळालेल्या गोष्टीसाठी आभारी राहिला तर ब्रह्मांड तुला आणखी मोठी खुशखबर देतो. स्वामी म्हणतात, घरातील प्रत्येक व्यक्तीचे हृदय स्वच्छ असावे. जेव्हा मनात द्वेष, राग किंवा ताण नसतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्या घरात आनंद पाठवतो. म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने, सन्मानाने आणि आनंदाने वागावं. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त बाह्य गोष्टीपासून येत नाही, ती आधी मनात येते. स्वामी म्हणतात, तुझ्या मनाला जेव्हा शांतता आणि विश्वास मिळतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल करतो. म्हणून ध्यान करण्याची सवय लावा. रोज कमीत कमी 5 ते 10 मिनटं ध्यान करा. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. विचार विचलित होईल तरी चिंता करू नका. हे सराव जितकं जास्त करशात तितकीच तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस. छोट्या गोष्टीचा आदर कर. छोट्या गोष्टीतून मोठा आनंद येतो. एखाद्या मुलाने केलेल्या मेहनतीचे कौतुक कर. एखाद्या मित्राने केलेल्या मदतीचे आभार मान. एखाद्या पत्नीने केलेल्या कामाचे मनापासून कौतुक कर. या छोट्या कृतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि खुशखबर येते. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा ब्रह्मांड देखील तुझ्यावर विश्वास ठेवते. तुझ्या आत्मविश्वासामुळे तुझ्या घरात खुशखबर येते. बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या मनाची शक्ती, तुझा विश्वास, तुझा आनंद हेच खरे समाधान आहे, साधन आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही केवळ तुझ्या सुखासाठी नाही तर तुझ्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी देखील आहे. म्हणतात, जेव्हा घरात प्रेम आणि एकता असते तेव्हा ब्रह्मांड तुझ्या घरात चमत्कार पाठवतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आनंद वाटतो आणि घरातील वातावरण सुखकारक बनते. आता लक्षात दे, स्वामी म्हणतात, धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मक विचार या तिन्ही गोष्टी तुझ्या घरात खुशखबर आणतात. या तिन्ही गोष्टी तुझ्या जीवनात असतील तर पाहशील की 5 मिनिटात किंवा आजच तुझ्या घरात आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची लहर येईल. आज तुझ्या आयुष्यात येणारी खुशखबर ही तुला नवीन दिशा दे, नवीन संधी देईल, नवीन आशा देईल. तू प्रत्येक दिवशी प्रार्थना कर, ध्यान कर, आभार व्यक्त कर आणि घरात प्रेमाचे वातावरण निर्माण कर. मग बघा, तुझ्या घरात मोठा बदल होता. तुझ्या मनाला आनंद मिळतो, तुझ्या कुटुंबाला सुख मिळते आणि ब्रह्मांड तुझ्या आश्चर्यकारक खुशखबर पाठवतं. आज तुला जे काही ऐकायला मिळत आहे ते फक्त शब्द नाही, ते तुझ्या जीवनात परिवर्तन घडवणारे संदेश आहे. लक्ष दे, मन शांत कर आणि प्रत्येक शब्द आत्मसात कर. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त बाह्य कारणावर अवलंबून नाही, ही तुझ्या मनाच्या, हृदयाच्या आणि कुटुंबाच्या तयारीवर अवलंबून आहे. जर घरातील वातावरण प्रेम, आदर आणि सकारात्मकतेने भरलं असेल तर युनिव्हर्स आपलं सत्वच स्वतःच्या तुझ्या घरात आनंदाने, समृद्धी आणि समाधान पाठवतं. जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा त्या विचारांना फक्त पहा आणि सोडून दे. त्यांना तुझ्या जीवनातील प्रवेश देऊ नकोस. मन शांत असेल तेव्हा ब्रह्मांड तुझ्या घरात खुशखबर आणेल. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त एक घटना नाही, ती एक शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यात नवे मार्ग घडवते. स्वामी म्हणतात, जेव्हा प्रत्येक व्यक्ती घरात सकारात्मक विचार करते, प्रेम देते, आनंद वाटते तेव्हा ब्रह्मांड त्या घरात अशी ऊर्जा पाठवते जी अडथळे दूर करते आणि सुख समृद्धी आणते. ध्यान कर. दररोज कमीत कमी 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी काढ. फक्त श्वासावर लक्ष ठेव. विचार आले तरी त्यांना सोडून दे. या सर्वामुळे तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि खुशखबर येण्याची प्रक्रिया सुलभ होईल. स्वामी समर्थांचे आणखी एक महत्त्वाचे वचन आहे, जे काही तुला मिळाले त्यासाठी आभारी राहा. आभार फक्त व्यक्त करण्याचे ब्रह्मांड तुझ्या आयुष्यात आणखी आनंद आणतो. घरातील प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्तीसाठी आभार व्यक्त करत राहा. मग पाहशील की खुशखबर स्वतः येते. घरातील प्रत्येक व्यक्ती प्रेमाने, आदराने आणि समजुतीने वागत असेल जेव्हा
आपल्या ब्रह्मांड त्या घरात खुशखबर पाठवते. तेव्हा म्हणून आजपासून प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहित कर, घरात प्रेमाचे वातावरण निर्माण कर आणि प्रत्येक दिवशी आनंद वाट. धैर्य ठेवा, प्रत्येक अडथळा हा एक संधी आहे. जर घरात काही अडचणी येत असतील तर त्याचा अर्थ असा की खुशखबर येणार नाही, उलट त्या अडथळ्यांमुळे तुझी मानसिक शक्ती वाढते, तुझा आत्मविश्वास मधू होतो आणि ब्रह्मांड तुझ्यासाठी तयारी करतो. स्वामी म्हणतात छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नको, छोट्या गोष्टींपासून मोठा आनंद येतो. एखाद्या मुलाने केलेल्या मेहनतीचे कौतुक कर, एखाद्या मित्राने केलेल्या मदतीचे आभार मान, एखाद्या पत्नीने केलेल्या कामाचे मनापासून कौतुक कर. या छोट्या कृतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि खुशखबर येते. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा ब्रह्मांड देखील तुझ्यावर विश्वास ठेवते. तुझ्या आत्मविश्वासामुळे तुझ्या घरात खुशखबर येते. बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहू नको. जेव्हा मनाची शक्ती, तुझा विश्वास, तुझा आनंद हेच खरे साधन आहे. तुझ्या घरातील येणारी खुशखबर फक्त तुझ्या सुखासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी देखील आहे. जेव्हा घरात प्रेम आणि एकता असते तेव्हा ब्रह्मांड तुझ्या घरात चमत्कार पाठवतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आनंद वाटतो, घरातील वातावरण सुखकारक बनते. स्वामी समर्थ म्हणतात धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मक विचार या 3 गोष्टी तुझ्या घरात खुशखबर आणतात. या 3 गोष्टी तुझ्या जीवनात असतील तर पाहशील की आजचा दिवस तुझ्या घरात आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची लहरी येईल. तुझ्या आयुष्यात येणारी खुशखबर तुला नवी दिशा देईल, नवी संधी देईल, नवीन आशा देईल. स्वामी म्हणतात प्रत्येक दिवशी प्रार्थना कर, ध्यान कर, आभार व्यक्त कर आणि घरात प्रेमाचे वातावरण निर्माण कर. मग पाहशील की तुझ्या घरात मोठा बदल होतो, तुझ्या मनाला आनंद मिळतो, तुझ्या कुटुंबाला सुख मिळते आणि ब्रह्मांड तुला आश्चर्यकारक खुशखबर देतो. आता लक्षात ठेव, तुझ्या घरातील येणारी खुशखबर ही एक दिव्य शक्ती आहे. ती तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाशी जोडलेली आहे. जेव्हा प्रत्येक मन शांत, सकारात्मक आणि प्रेमाने भरलं असेल तेव्हा युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड स्वतःचं काम करते. आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःला आणि कुटुंबाला सांग आजचा दिवस आनंदी असेल, आजची खुशखबर येईल. आता प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने येईल. जेव्हा मनापासून हे स्पष्ट होईल तेव्हा ब्रह्मांड तुझ्या घरात त्या मार्गदर्शनाने खुशखबर पाठवतो. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या धैर्याचा आणि तुझ्या सकारात्मक विचारांचा परिणाम आहे. आज तुझ्या मनाला शांती मिळेल, घरातील वातावरण आनंदाने भरलं राहील आणि तुझ्या आयुष्यात नवे सुख आणि समृद्धी येईल. तुला कदाचित वाटत असेल की खुशखबर काय असेल. स्वामी म्हणतात खुशखबर ही नेहमी बाहेरून येत नाही, तर ती तुझ्या आपल्या मनात निर्माण होते. हो, तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या आयुष्यात बदल घडवते. अशी खुशखबर काही बदलाची सुरुवात आहे, फक्त 5 मिनिटांनी. तुला माहीत आहे का किती लोक रोजच आपल्या आयुष्यातील संधी सोडून देतात कारण ते थोड्याशा अडचणींना तोंड देऊ शकत नाही. पण आज स्वामी सांगत आहे थांब, थोडं लक्ष दे आणि तू पाहशील की आश्चर्यकारक घटना घडत आहे. स्वामी म्हणतात की घरात सुख, शांती आणि संपत्ती आणायची असल्यास पहिले पाऊल म्हणजे मनाचं साफ करणे. हो, आता तुला हे जे काय ऐकायला मिळाले ते फक्त ऐकून टाकण्यासारखे नाही, तर त्याचा अर्थ समजून घेण्यासारखी आहे. जे मनातून स्वामींच्या मार्गदर्शनाला मान्य करत आहे तेव्हा ते घरात नवीन ऊर्जा येते. आता लक्षात ठेव, 5 मिनिटात येणारी खुशखबर ही फक्त पैशाची नाही, ती तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी करणारी आहे. हो, त्या सर्व समस्या ज्या तुला रात्री झोपायला देत नाही त्या हळूहळू दूर होऊ लागतात. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तू श्रद्धेने वचन ऐकतो तेव्हा देव तुला ऐकतो. आज तुला जे सांगायला जातोय ते फक्त ऐकण्यासारखे नाही तर जीवन बदलण्यासारखे आहे. तुला फक्त एक गोष्ट करायची आहे, मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि ऐकण्यास सुरुवात कर. आता तुझ्या घरात कसा बदल होईल ते काही लोकांना वाटतं की बदल हळूहळू येतो, पण जेव्हा स्वामी सांगतात की जेव्हा खरा विश्वास असतो बदल लगेच दिसून लागतो. तुझ्या घरातले वातावरण, तुझ्या कुटुंबातील आनंद, तुझ्या नोकरीतील प्रगती हे सर्व अचानकच बदलायला सुरुवात होते. आणि काही गोष्टी लक्षात ठेव, खुशखबर ही नेहमी बाह्य गोष्टींपासून येत नाही, हे मनापासून येते. तुला दिसते, तुला अनुभवायला मिळते आणि जेव्हा तू या बदलाला स्वीकारतो तेव्हा त्या प्रत्येक दिवशी नवीन संधी तुझ्या आयुष्यात येतात. हे सगळं तुला वाटतं भारी आहे ना, पण अजून थोडं लक्ष दे. स्वामी म्हणतात की जेव्हा तू या वचनाला पूर्ण मनाने ऐकतो तुझ्या घरात नवीन ऊर्जा येते. ही ऊर्जा तुझ्या कुटुंबातील प्रत्येकाला स्पर्श करते आणि सर्वात ते आयुष्य सुखमय बनते. आता तुला वाटतं असेल की खुशखबर नक्की कधी येईल. स्वामी म्हणतात की लगेच येते, फक्त 5 मिनिटात. पण हे लक्षात ठेवा, ती खुशखबर अनुभवायला तुला मन शांत ठेवावं लागतं, शंका सोडावी लागते आणि फक्त विश्वास ठेवावा लागेल. तुला हे समजले का?
घरात येणारी खरी खुशखबर म्हणजे पैसाचं नाही, ती म्हणजे तुझ्या जीवनात शांती, समाधान, आनंद आणि प्रेम भरून टाकणारी गोष्ट. स्वामी म्हणतात की जेव्हा तू हे मनाने स्वीकारतो, प्रत्येक दिवशी नवे आश्चर्य तुझ्या आयुष्यात येत राहते. आणि लक्षात ठेव, ही खुशखबर फक्त ऐकण्यासारखी नाही, ती अनुभवण्यासारखी आहे. आज तू जे ऐकलंय त्यावर विश्वास ठेव आणि बघ, 5 मिनिटात तुझ्या घरात नक्की काहीतरी चमत्कार होणार आहे. आता लक्षात ठेव, स्वामी म्हणतात की काही गोष्टी थोड्या वेळा लागू शकतात, पण खरी खुशखबर नेहमी वेळेतच येते. 5 मिनिटाच्या आत तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक संकेत आहे. तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा येणार आहे, नवीन मार्ग दिसणार आहे. तुला कदाचित वाटत असेल की हे खरंच शक्य आहे का? हो, शक्य आहे. कारण जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उघडते होते, तेव्हा देवाच्या कृपेची ऊर्जा आपोआप अनुभवायला मिळते. आज तू जे ऐकत आहेस ते तुझ्या मनाला शांत करणारं, तुझ्या मनातील चिंता दूर करणारं आणि तुझ्या घरात सुख शांतीचं वाढवणारं आहे. खुशखबर ही नेहमी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आपल्या मनातून, आपल्या श्रद्धेतून, आपल्या आचरणातून निर्माण होते. जेव्हा तू स्वतःच्या मनात शांती ठेवतो, तेव्हा तू नकारात्मक विचारांना दूर करतो, तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा भरून येते. तुला माहीत आहे का, किती लोक त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीमुळे जीवनात मोठा बदल घडवायला चुकतात. पण आज स्वामी सांगत आहे, आज वेळ आहे बदलाचा, आज वेळ आहे तो खरोखर तू मिळवण्याचा. 5 मिनिटात येणारी खुशखबर म्हणजे तुला आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी होण्याचा संकेत आहे. हे समजून घे, तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला एक या खुशखबरालाच लाभ होईल. नात्यातील तणाव कमी होईल, आर्थिक समस्यांमध्ये सुधारणा होईल, आरोग्य चांगले राहील आणि तुझ्या जीवनात नवे संधी येतील. म्हणून म्हणतात, जेव्हा तू या वचनाला मनापासून ऐकतो, तेव्हा देव स्वतः तुझ्या आयुष्यात बदल घडवतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, खुशखबर ही नेहमी लहान गोष्टींपासून सुरू होते. कधी ती मित्रांच्या भेटीतून येते, कधी नोकरीसाठी यशातून येते आणि कधी घरातल्या छोट्या सुखांमधून येते. पण त्याचा परिणाम इतका मोठा असतो की संपूर्ण आयुष्य बदलू शकते. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक शुभ गोष्टीसाठी उघडं मन ठेवा. आज तू जे ऐकत आहे त्यावर विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय ही खुशखबर तुझ्या आयुष्यात स्थायी रूप घेऊ शकत नाही. आता थोडं ध्यान दे. 5 मिनिटात येणारी खुशखबर हे फक्त ऐकण्यासाठी नाही, ती अनुभवण्यासाठी आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर ऊर्जा तुझ्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर प्रभाव टाकणार आहे. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल, तुझ्या आर्थिक परिस्थितीवर सुधारणा होईल आणि तुझ्या जीवनात स्थिरता येईल. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तू हे मनाने स्वीकारतो, प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात नवे आश्चर्य दिसायला लागतात. आजच्या दिवशी दिविशेष आहे आणि ही खुशखबर फक्त 5 मिनिटात येईल, पण तिचा प्रभाव तुझ्या जीवनावर अनेक दिवस टिकेल. आता थोडं लक्ष दे, घरातील प्रत्येक कोपऱ्यात ही ऊर्जा पसरते. जिथे तुझ्या मनात चिंता आहे तिथे आता शांती येते, जिथे तुझ्या घरात वाद आहे तिथे समाधान येते, जिथे आर्थिक तंगी आहे तिथे आता नवे मार्ग दिसतात आणि जिथे नोकरीत आहे किंवा व्यवसायात अडचणी आहे तिथे नवीन संधी निर्माण होते. तुला वाटते ही सर्व गोष्टी खरोखर शक्य आहे का? हो, शक्य आहे. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मन श्रद्धेने भरलं असेल किंवा देव स्वतःचा मार्ग दाखवते. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी करण्यासाठी आहे, प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी आहे आणि प्रत्येक सुख दुप्पटीने वाढवण्यासाठी आहे. तुला माहीत आहे का, किती लोक रोजच त्यांच्या आयुष्यातील संधी सोडून देतात कारण ते थोड्या अडचणींना तोंड देऊ शकत नाही. पण आज स्वामी सांगतात की थांब, थोडं लक्ष दे आणि पहा, ज्या गोष्टी तुला शक्य वाटत नव्हत्या त्या अचानक शक्य होऊ लागतील. खुशखबर ही नेहमी बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आपल्या मनातून निर्माण होते. जेव्हा तू स्वतःच्या मनात शांती ठेवतो, जेव्हा तू नकारात्मक विचारांना दूर करतो, तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा भरू शकते आणि हाच मार्ग तुझ्या जीवनात सर्वात मोठी खुशखबर घेऊन येतो. आता ध्यान दे, 5 मिनिटात येणारी खुशखबर ही फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ती अनुभवण्यासारखी आहे. तुझ्या घरात येणारी ऊर्जा तुझ्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर परिणाम करेल. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी होईल, तुझ्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि तुझ्या जीवनात स्थिरता येईल. जेव्हा तू हे मनाने स्वीकारतो, प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात नवे आश्चर्य दिसायला लागते. आजचा दिवस विशेष आहे आणि खुशखबर फक्त 5 मिनिटात येणार आहे, पण तिचा प्रभाव तुझ्या जीवनावर अनेक दिवस टिकेल. तुला लक्षात ठेव, घरातील प्रत्येक कोपऱ्यात ही ऊर्जा पसरते. जिथे तुझ्या मनात चिंता आहे तिथे शांती येते, जिथे तुझ्या घरात वाद आहे तिथे समाधान येते, जिथे आर्थिक तंगी आहे तिथे नवे मार्ग दिसतात आणि जिथे नोकरीत किंवा व्यवसाय अडचणी आहे तिथे नवीन संधी निर्माण होते. स्वामी म्हणतात, जेव्हा मन श्रद्धेने भरलं असेल तेव्हा देव स्वतःचा मार्ग दाखवतो. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही तुझ्या आयुष्यातील प्रत्येक
अडचण हलकी करण्यासाठी, प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी आणि प्रत्येक सुख दुप्पटीने वाढवण्यासाठी. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, खुशखबर तुझ्या मनावर अवलंबून आहे. जेव्हा तू मनाने स्वीकारतो, जेव्हा तू श्रद्धेने ऐकतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट सहजतेने घडू लागते. तेव्हा म्हणतात की श्रद्धा आणि विश्वास हेच जीवनात बदल घडवणारे शक्तिशाली मंत्र आहे. आता लक्षात दे, तुझ्या घरात येणारी खुशखबर ही तुझ्या मनाच्या दरवाजातून सुरू होते. जेव्हा तू मन उघडे ठरतोस, तेव्हा तू नकारात्मक विचारांना दूर करतो. तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुझ्या जीवनात प्रकट होते आणि मग तू पाहशील की तुझ्या घरात शांती, सुख आणि संपत्तीची ऊर्जा येते. स्वामी समर्थ सांगतात की तुझ्या आयुष्यात बदल घडवायला असेल तर आधी स्वतःच्या मनात बदल कर. जेव्हा मन शांत, सकारात्मक आणि श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा बाह्य परिस्थिती आपोआप सुधारू लागते. 5 मिनिटात येणारी खुशखबर ही फक्त संकेत आहे तुझ्या मनातील बदलाची सुरुवात. स्वामी म्हणतात की खुशखबर केवळ ऐकण्यासारखी नाही, ती अनुभवायला हवी. तुझ्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. तुझ्या भावंडामध्ये, आईबाबांमध्ये, पत्नी किंवा पतीमध्ये आनंद वाढतो. घरात शांतता आणि समर्था निर्माण होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ती खुशखबर फक्त तुझ्या घरातील व्यक्तींना नाही, ते तुझ्या व्यक्तीच्या मनाला सुद्धा बदलते. जेव्हा तू मनाने स्वीकारतो तेव्हा अंतर्मनात समाधान येतं. तुझ्या जीवनातील तणाव हळूहळू दूर होतो आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात स्पष्टता येते. तुला माहिती आहे का, किती लोक आपल्या छोट्या छोट्या अडचणीमुळे जीवनात मोठा बदल घडवायला चुकवतात. पण आज स्वामी म्हणतात, अडचणीवर लक्ष न देता फक्त विश्वास ठेवा. 5 मिनिटात येणारी खुशखबर तुझ्या आयुष्यातील अडचणी हलक्या करण्यासाठी आहे. आता ध्यानात दे, ही खुशखबर ही पैशाशी, नोकरीशी किंवा व्यक्तीशी संबंधित असू शकते, पण तिचा परिणाम जास्त मोठा आहे. ती तुझ्या मनात शांती, आत्मविश्वास आणि समाधान निर्माण करते. तुझ्या घरातील वादविवाद कमी होतात, नकारात्मक विचार दूर होतात आणि सर्वत्र सकारात्मकता पसरते. जेव्हा तू श्रद्धेने ऐकतो तेव्हा देव तुझ्या आयुष्यात बदल घडवतो. आज जे काही तू ऐकतो आहे ते तुझ्या जीवनातल्या अडचणी कमी करण्याचं, तुझ्या कुटुंबात आनंद वाढवण्याचं आणि तुझ्या मनात शांती निर्माण करण्याचं समाधान आहे. आणि लक्षात ठेव, खुशखबर ही तुझ्या मनात विश्वास निर्माण करते. जेव्हा विश्वास असतो तेव्हा घरातले वातावरण बदलते, तुझ्या निर्णयात स्पष्टता येते आणि तुझ्या जीवनातील संधी तुला सहज दिसायला लागतात. 5 मिनिटात येणारी खुशखबर तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करते. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक शुभ गोष्टीसाठी उघडं मन ठेवा. आज तू ऐकत आहेस यावर विश्वास ठेव, कारण विश्वासाशिवाय ही खुशखबर तुझ्या जीवनात स्थायी रूप घेऊ शकत नाही. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त ऐकण्यासारखी नाही, ती अनुभवण्यासारखी आहे. तुझ्या मनात शांतता, तुझ्या घरात आनंद आणि तुझ्या आयुष्यात समाधान, ही सर्व गोष्टी हळूहळू तयार होऊ लागतात. आणि जेव्हा तू हे अनुभवतो तेव्हा तुला कळते की स्वामी समर्थ हे नेहमीच तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू मनाने ऐकतोस तेव्हा तुझ्या घरात आणि तुझ्या जीवनात हळूहळू होत जातो बदल. तुझ्या घरात शांती येते, नात्यातील वाद कमी होतात, आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते आणि तुझ्या मनात आत्मविश्वास वाढतो. 5 मिनिटात येणारी खुशखबर तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खुशखबर ही फक्त बाहेरून येत नाही, ती मनातून, श्रद्धेने आणि आचरणातून निर्माण होते. जेव्हा तू स्वतःच्या मनात शांती ठेवतो, नकारात्मक विचारांना दूर करतो आणि विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुझ्या आयुष्यात प्रकट होते. तुला माहिती आहे का, किती लोक रोज त्यांच्या छोट्या अडचणीमुळे जीवनात मोठा बदल घडवायला चुकतात. पण आज स्वामी समर्थ सांगतात आहे, थांबा, फक्त विश्वास ठेव, फक्त मन शांत ठेव आणि 5 मिनिटात येणारी खुशखबर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी करण्याचा मार्ग दाखवते. घरातील प्रत्येक कोपऱ्यात ही ऊर्जा पसरते. जेथे तुझ्या मनात चिंता आहे तिथे शांती येते, जेथे घरात वाद आहे तिथे समाधान येते, जेथे आर्थिक तंगी आहे तिथे नवे मार्ग दिसतात आणि जेथे नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी आहे तिथे नवीन संधी निर्माण होते. जेव्हा मन श्रद्धेने भरलं असेल तेव्हा देव स्वतःचा मार्ग दाखवते. तुझ्या घरात येणारी खुशखबर हे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी करण्यासाठी आहे, प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी आहे आणि प्रत्येक सुख दुप्पटीने वाढवण्यासाठी आहे. आणि लक्षात ठेव, ही खुशखबर तुझ्या मनावर अवलंबून आहे. जेव्हा तू मनाने स्वीकारतो तेव्हा, जेव्हा तू श्रद्धेने ऐकतो तेव्हा प्रत्येक गोष्ट सहजतेने घडू लागते. स्वामी म्हणतात की श्रद्धा आणि विश्वास हे जीवनात बदल घडवणारे शक्तिशाली मंत्र आहे. आता तुझ्या घरात येणारी खुशखबर तुझ्या मनाच्या दरवाजावर सुरू होते. जेव्हा तू मन उघडे करतो, नकारात्मक विचारांना दूर करतो, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुझ्या जीवनात प्रकट होते. आणि मग तू पाहशील की तुझ्या घरात शांती, सुख आणि संपत्तीची ऊर्जा येते.
स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यात बदल घडवायला असेल तर आधी स्वतःच्या मनाचा बदल कर. जेव्हा मन शांत, सकारात्मक आणि श्रद्धेने भरलं असेल तेव्हा बाह्य परिस्थिती आपोआप सुधारू लागते. 5 मिनिटात येणारी खुशखबरी फक्त संकेत आहे तुझ्या मनातील बदलाची सुरुवात. प्रत्येक घरात खुशखबर येऊ शकते, पण ती येण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे. पहिले मन पूर्णपणे उघडावे असावे लागते. जेव्हा मन शांतीने भरलं असते तेव्हा त्यात नकारात्मक विचार नसतात. तेव्हा स्वामी समर्थांची कृपा आपोआप तुझ्या जीवनात प्रवेश करते. ही खुशखबर नेहमी बाहेरून येत नाही, हे तुझ्या मनातून, तुझ्या श्रद्धेतून, तुझ्या आचरणातून निर्माण होते. आज जे काही तू ऐकत आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर तू अनुभवण्यासाठी आहे. तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात आणि तुझ्या जीवनात नवे प्रकाशाचे किरण पसरवण्यासाठी आहे. 5 मिनिटात येणारी ही खुशखबर ही तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण हलकी करण्यासाठी आहे, प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी आहे आणि प्रत्येक सुख दुप्पटीने वाढवण्यासाठी आहे. खुशखबर ही फक्त पैशाशी किंवा नोकऱ्याशी संबंधित नसते. ती तुझ्या मनातील शांती, तुझ्या घरातील प्रेम, तुझ्या नात्यांमधील सामंजस्य आणि तुझ्या जीवनातील समाधान घेऊन येते. जेव्हा तू मनाने स्वीकारतो, श्रद्धेने ऐकतो तेव्हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून लागतो. कुटुंबातील तणाव कमी होतो, वाद मिटतात, आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रत्येकाचं मन हलकं होऊ लागते. स्वामी म्हणतात जेव्हा मन विश्वासाने भरलं असेल तेव्हा देव स्वतःचं तुझ्या आयुष्यात बदल घडवतो. तुला माहिती आहे का, किती लोक रोजच्या छोट्या अडचणीमुळे जीवनात मोठा बदल घडवायला चुकतात, जे त्यांच्या मनातील नकारात्मकतेला संधी गमावतात. पण आज स्वामी सांगतात, आता थांब, मन शांत कर, फक्त एक आणि विश्वास ठेव. 5 मिनिटात येणारी खुशखबर ही तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण हलकी करण्याचा मार्ग दाखवते. तुझ्या घरात सुख शांती पसरवते आणि तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण करते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, ही खुशखबर तुझ्या मनावर अवलंबून आहे. जेव्हा तू मनाने स्वीकारतो, जेव्हा तू श्रद्धेने ऐकतो तेव्हा प्रत्येक गोष्ट सहजतेने घडू लागते. तुझ्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा निर्णयावर तुझ्या आहे, तुझ्या कृतीवर आणि तुझ्या नात्यांवर परिणाम करते. जेथे तुझ्या मनात चिंता आहे तेथे शांती येते, जेथे घरात वाद आहे तिथे समाधान येते, जेथे आर्थिक तंगी आहे तिथे नवीन मार्ग दिसतात आणि जेथे नोकरीत किंवा व्यवसायात अडचणी आहे तिथे नवीन संधी निर्माण होते. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन शांत, सकारात्मक आणि श्रद्धेने भरलं असेल तेव्हा बाह्य परिस्थिती आपोआप सुधारू लागते. 5 मिनिटात येणारी खुशखबर ही फक्त संकेत आहे. तुझ्या मनातील बदलाची सुरुवात ही बदललेली ऊर्जा तुझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करते. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आनंदी होतो, घरातल्या वाद मिटतात आणि प्रत्येक क्षण सुख शांतीने भरतो. आज तू ऐकत आहेस हे फक्त ऐकण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा हलकी होईल, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल आणि तुझ्या घरात आणि मनात नवा प्रकाश पसरते. स्वामी म्हणतात की या बदलाची फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, विश्वास. जेव्हा तू विश्वास ठेवतो, मन शांतीने भरलं असते, नकारात्मक विचार दूर करतो तेव्हा देव स्वतःच तुझ्या आयुष्यात बदल घडवतो. आज येणारी खुशखबर ही तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणा घेऊन येते. पैशात, नोकरीत, व्यवसायात, नात्यात, आरोग्यात किंवा सर्वात महत्त्वाचं तुझ्या मनात शांतीने समाधान निर्माण करते. किती लोक रोजच्या छोट्या अडचणीमुळे जीवनात मोठा बदल घडवायला चुकतात. ते त्यांच्या मनातील भीती, शंका आणि तणाव यामुळे संधी गमावतात. पण स्वामी म्हणतात आता थांब, फक्त श्रद्धा ठेव, मन शांत ठेव आणि एक 5 मिनिटात येणारी खुशखबर ही तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हलकी करण्याचा मार्ग दाखवते. तुझ्या घरात शांती पसरते, तुझ्या मनात समाधान येते आणि तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.